कोण हाय का घरात? हा येऊ काय? जरा बोलायचं होतं. हो या ना. नमस्कार. नमस्कार. मी ताराचा बाप नाना. हो आपली कुस्ती ठरली होती, अशी अचानक कशी काय कॅन्सल केली? अहो गावात पोस्टर पण वाटली होती आम्ही, ताराची तयारी बी झाली होती आणि तू माघार घेतला असा. माघार कधी? आमचा अजून विचार सुरू आहे. अहो तुमच्या वस्तादांचा भडकून कुस्ती कॅन्सल म्हणून फोन आला होता मला. अहो म्हणून तर म्हटलं तुम्हाला विचारूया. अहो तुम्ही जरा शिकलेला वाटताय सा. आता पोरगी म्हणून कुस्ती कॅन्सल करणं बरं आहे का? आम्ही नाही केली कुस्ती कॅन्सल. केली नसेल तर आता करा. तुम्हाला बी काय रीत भात आहे का नाही? पोरगी संगट पोरग्याची कुस्ती होती होय कवा? अहो गावात शोभा होईल असं कशा पायी करतायसा? तुम्हाला काय म्हणायचं ते कळते मला, पण तुम्हीच विचार करा की. अहो आधी बायका घर सोडून जायच्या नाहीत, तशी रीत भात होती आपल्याकडं. पण आता बायका जातात की नाही घराबाहेर, नोकरी बी करायला लागल्यात. हे बघा, जगाच्या गोष्टी काय सांगू नका सा. तुमचं काय ते सांगा. अहो तुम्हाला शोभतंय काय हे? अहो म्हणून तर करायलो ना मग. अहो आमची तारा लई भारी कुस्ती खेळते बघा. तुम्हाला तुमचा लाडू मोठा पैलवान व्हावा असं वाटतं की नाही, तसंच मला माझ्या ताराला मोठं करायचंय. त्या कुस्तीवर माझ्या लई आशात बघा. अहो नुसत्या माझ्याच नाही तर आमच्या तालमीच्या बी. अहो ही कुस्ती झाली तर आमची तालीम परत फार्मात येईल. अहो ताईने सांगितले की मी सगळं. हो मलाही पटलं म्हणूनच मी हो म्हणाले होते. पण त्यावेळी तुम्ही मुलीशी कुस्ती खेळावी लागणार याची कल्पना द्यायला हवी होती. अहो काय पोरगी आणि काय पोरगा, कुस्ती महत्वाची नाही काय? हो कुस्ती सोडून दुसरं काही डोक्यातच नव्हतं माझ्या, म्हणूनच राहिलं समजा. अहो पण आता सगळीकडे जाहीर झाले, माघार घेऊ नका. ठीक आहे, माझी तयारी आहे या कुस्तीला. अगं पण अंजली, नाही गोदाका, मुलगी आहे या कारणावरून कुस्ती नाही खेळायची हे काही मला पटत नाही. पण हा, आम्ही आमच्या लाडूच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही हे मात्र खरं. म्हणजे कॅन्सलच म्हणा की. नाही, आता तो नाही म्हणतोय, पण त्याला कुस्ती खेळायला तयार करावं लागेल. त्याला पटवून द्यावं लागेल की मुलीसोबत कुस्ती खेळल्यानं काही बिघडत नाही म्हणून. माऊ, मी कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. मी सच्चा पहलवान आहे. अरे बाबा, मग सच्चा पैलवान कुस्तीला कधी नाही म्हणतो का? नाही, मी पोलिसांकडे कुस्ती खेळणार नाही. अरे पैलवान म्हण, पैलवान, महिला पैलवान. नाही, ती पहलवान आहे पोरगे. मी बघितलंय फोटोत. फोटोत बघून काय करणार आहे? प्रत्यक्षात बघ आणि मग सांग मला. तारा, गे तारा. हो बघ पैलवान लाडू. हे टिल्लू आहे. खटका बघ, सगळं पट्टी करतो. ही माझी तारा. अहो हिच्या संकटात कुस्ती खेळायचं तुमच्या पैलवानाला. अहो पण तुमचा पैलवान तयार नाही वाटतं. तो कसला पहलवान? भागूबा एक नंबरचा. बघा कसं लपून बसला. बघू, मी भागूबा नाही. ए भागूबा लाडू. ए मला लाडू म्हणायचं नाही. सच्चा पहलवान आहे मी. सच्चा पहलवान. तू तर सच्चा पहलवान आहेस.
बाबा सारखं घाबरते बघा. मी नाही घाबरत. टिल्लू घाबरत नाही ना. ये समोर खेळ कुस्ती. पोरांसंगड कुस्ती खेळत नाही का? हर्षी म्हणून वाटते का त्याला? अजिबात नाही. मी भूतासंगड पण कुस्ती खेळला आणि लोल त्याला, पण तू नाही. सांग बघ तुझ्या अडचण. मला घाबरलाय. मी बुद्धाबरोबर खेळणार. बाई घाबरत नाही मी सच्चा पैलवान आहे. सच्चा पैलवान पोरी संगड कुस्ती खेळत नसतो. कोण म्हणलं असं? कोण म्हणलं सांग की? राणा म्हणला. लाडू, उगाच राणाची नेत म्हणून त्यांच्यावर काही खपवू नकोस. ते कधी म्हणाले तुला कुस्ती खेळायची नाही म्हणून? पण राणा पोरी संगड कुस्ती खेळत नाही, मग मी काय खेळू? अरे ते खेळत नाहीत कारण जाऊ बाई. अहो काय हे? हा काय चाललंय काय हे? समज पोरग नाही म्हणायलाय तर तुम्ही उगा का जबरदस्ती करायलाय बरं लेकराला? सरका तुम्ही मागे या, सरका. काय हो, आम्ही कोण आहे माहितीये ना ग? गायकवाड. आणि गायकवाडांच्या घरात ही असली थेरा अजिबात चालत नाही. अहो थेरे कसली यात? साधी कुस्ती खेळायचं म्हणतोय मी. साधी कुस्ती? अरे वा. अहो आमच्या लाडू संगट कुस्ती करून फेमस व्हायचा खरंच चांगला डाव आखलाय बरं का तुम्ही. पण आम्ही यो डाव सक्सेस होऊ देणार नाही. आलाय तसं सुटायचं. चला. अहो असं करू नका हो. त्या कुस्तीवरच माझ्या ताराचं भविष्य आहे हो. ओ, तुमचं भविष्य तुम्हासनी लखला. सुटायचं म्हणलं की सुटायचं. हा जाऊ बाई. अहो तारात आलेल्या माणसाला असं नाही वागू. जाऊ बाई, तुमचं हेच चुकतं बघा. अहो आज दारात आल्यात, उद्या घरात घुसत्याल. आणि असल्या माणसांसंगत जादा मऊ वागायचं नसते. कोपऱ्यानं खाणायला लागत्यात. नाही म्हणजे ह्यो लाडू आपल्या घरात आला, घरातला झाला. आता ठीक आहे म्हणा, ही ब्याद न गो. ए पोरी चल निघिता चल. अगो अरे देवा. अंगात खडकावर जागा पडेल. लेटनांना माती चालले. तुम्हाला निघायचं का मला सांगा. देवा, काय पोरगी आहे का काय ही? हो आम्ही बोलत होतो ना, तुम्ही कशाला आलात मध्ये? अहो म्हणून काय झालं? हात बिरकायची काय गरज होती? बसा. खडूस पोरगी आहे ना देवा. एवढी एवढी शिस्ते खरं. हो बाई, कुस्ती रद्द झाली नाहीये असं समजा. हा पण होईलच असं नाही. आम्ही कळवतो काय ते. ताईसाहेब काय बी करा, तुमच्या लाडूला कुस्तीला तयार करा. चला जाऊ आता. कळवते. येत चल तारा. लाडू, अरे काय खवचट पोरगी ती. तू खेळू न कसा असल्या दांडगट पुरी संगट कुस्ती बिस्ती. जाऊ बाई, ती लाडू सारखीच पैलवान आहे. आणि लाडूनी कुस्ती खेळायची का नाही हे आम्ही बघू. बघ बाबा लाडू, अरे काय करायला तुझी माऊ. पुरी संगट कुस्ती. माऊ मी नाही खेळणार कुस्ती. अरे आपण ठरवू ते. बरं ते समजा जाऊ दे. लाडू तू चल बरं, तुला भूक लागली असेल का नाही? चल तुला काहीतरी खायला देतो. खाऊ आणलाय आम्ही तुझ्यासाठी. जाऊ बाई, लहान पोरग आहे म्हणून त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका. अहो किती बी झालं तरी परक्याची अमानत आहे. उग काय बाय झालं तर तुम्ही राशीला बाजूला, पण बिलामत गायकवाड घराण्यावर यायची. आणि सारखं सारखं प्रेशर टाकून लाडू बी राणा भाऊजींसारखाच व्हायचा. राणादासारखा पैलवान बनणार. अरे ते म्हणत नाही रे लाडू आम्ही. मग मग
नाही तुला नाही कळायचं. तू चल बरं, तुला खाऊ देतो. चल 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 बाळ. जुना ठोकळा हातनं सुटायलाय, पण आता ह्यो नवा ठोकळा येतोय हाताखाली. चांगलंय. ये लाडू, ये बाळा. हा हे बघ, इथं थांब. आता आम्ही की नाही तुझ्यासाठी मस्त खाऊ आणतो. हा थांब इथं बाळा. काय करायलीस ग नंदुरे? आण तिकडे. अगं अगं मम्मी मम्मी, अगं ते लाडूला का नाही बदामन जरा 4 खारका द्यायलोय. त्याला ड्रायफ्रुट लई खाऊ वाटायल्यात ग, होय की नाही लाडू? हा त्या वनवाशाला कशाला देतीस माझ्या बदामाने खारका? वनवाशी नाही ग, लाडू. अगं फळे, बिना आई बापाचं पोर म्हणजे वनवाशीच की. एक ठोकळा चाललाय, पण दुसरा जर ठोकळा घडवायचा चान्स मिळतोय तो का सोडू बरं आम्ही? हा हे बघ मम्मी, यो गाठोडा आहे का नाही, याला लय डिमांड आहे आजकाल घरात. यो ताब्यात तर घर ताब्यात, ध्यानात ठेवायचं. अगं बाई असं म्हणतीस वय? मग दे की. ए पण जास्त देऊ नगस. निविदा पुरताय 4 बदाम. 1 2 3. एखादा तर दे ज्यादा. नाही 4 ठीक आहे. आणि खारका दे. छोट्या छोट्या बघून देते. तो छोटाच आहे ना, त्याला कशाला मोठा लागतंय. 1 2 3. हे बारक्या बारक्या दे निविदा. हे झाकण तर देते. हा दे, टाकून दे. एक ज्यादा दिलं नाहीस खरं. जा ग. लाडू खाऊ. इतका टाइम काय बोलत होता तिकडं? अरे काय नाही, ते चांगल्या चांगल्या खारकान बदाम शोधून काढत होतो. आता निवडल्यात की नाही चांगल्या चांगल्या, त्याच दिल्यात बघ आमच्या लाडूला. खा बाळा. मज्जा आहे बाबा लाडूची. ए मला लाडू म्हणायचं नाही. मग काय वनवाशी म्हणायचं? वनवासी म्हणजे? एकदम चांगला गुणाचा पोरगा. हा हे बघ, आता आम्ही जे काही सांगतोय का नाही ते एकदम नीट कान देऊन ऐक. सच्चा पैलवान कधी बी बाईच्या वाऱ्याला थांबत नाही. तेव्हा तू त्या पोरी संगट कुस्ती खेळायची नाही, कळलं? मला द्यायचीच नाही कुस्ती. पण माऊ काय म्हणते? अरे तुझ्या माऊला काय जाते सांगायला? ती बसल दिसभर घरात आराम करत, पण कुस्ती तर तुलाच खेळायला लागल का नाही? अख्खा गाव हसला तुझ्यावर. संपलं. अजून नाही काय? मम्मी जरा 4 बदाम आणि खारका आण ग बाई, अजून आण. मम्मी काय ग? अगं जरा चालायला लागले ना की कळ येते बघ पायात. काय सांगू तुला? हे बघ मम्मी, आमच्या लाडूला चांगलं काय आणि वाईट काय हे नीट कळलं पाहिजे. जा त्याच्यासाठी बदाम आणि खारका आण, जा. सगळ्या बदाम खारका इकडच संपवा आमच्या. हे बघ लाडू, इकडे बघ. तू जर पोरी संगत कुस्ती खेळला का नाही तर अख्खं गाव तुला हसल. पैलवानाची लाज जाईल आणि कोण दोस्त तुला खेळायला बी घेणार नाही. कळतंय काय? कळतंय की नाही? घे. घे बाबा घे. लाडू, अरे तुझ्यासारख्या पैलवानानं कसं असं रुबावात फिरलं पाहिजे गावात, होय की नाही? तूच जर पोरी संगट कुस्ती खेळायला लागला तर गावातली माणसं काय करत्याल? माझ्यावर हसणार. हा म्हणूनच तू पोरी संगट अजिबात कुस्ती खेळू नकस. पण मला नाहीच घ्यायचं. पण माऊ. अरे काय सारखं माऊ माऊ माऊ? तू तू सांग, तू सच्चा पैलवान आहेस की नाही? काय? मग सच्चा पैलवान म्हणजे कोण? वस्तादांनी काय सांगितलंय बरं? अजून आहे काय खायला? मम्मी मम्मी अजून बदाम आणि खारका दे बाई. अरे देवा. मम्मी उगाच जादा नाटक करू नका का? त्याला समजून सांगून सांगून आम्हाला बी दम भरायलाय.
घे आणि हे घे. जा, जा. जा लवकर, वाट बघतोय लाडू, वाट बघतोय. काय काचा कवड्या खेळायच्या हा जा, काय ते कर, जा जा. लाडू खाऊ घे. तर वस्तात काय सांगतात, सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला पण उभा राहत नाही. जो बाईच्या वाऱ्याला पण उभा राहत नाही तो सच्चा पैलवान. पण तू त्या पोरी संगत कुस्ती कस काय खेळणार बरं लाडू? नाही खेळणार. आता कसं बोललास? मम्मी मम्मी काय ग? बघितलं का आमचा लाडू कसला हुशार आहे ते? व्हय तर एवढे बदाम गटकल्यावर कोण बी हुशारच होईल. लाडू पोरी संगट कुस्ती खेळायची नाही. गुणाचा फरक आहे का ते? एक पप्पी दे बरं. वहिनी साहेब लाडूला कशाला घेऊन गेले असतील? आता काहीतरी उलट सुलट सांगत बसतील त्याला. त्या किती काही सांगू देत, आपण लाडूला बरोबर तेच सांगायचं आणि तो ऐकेल. पण मी काय म्हणते, त्याच्या मनात नसेल तर कशाला बळजबरी करतीस तू? नाही बळजबरी नाही, पण त्यालाही कळायला पाहिजे काय बरोबर काय चूक. आता लहान वयातच गोष्टी समजावायला पाहिजे. अगं पण कशाला पाहिजे ही कुस्ती? का नको? तारा मुलगी आहे म्हणून आपण आधी कुस्तीला तयार होतो, लाडूही तयार होता, मग आता का नाही? मला अजिबात पटत नाही. तारा मुलगी आहे म्हणून आपण कुस्तीला नाही म्हणतोय ते. बारक्यांची कुस्ती आहे, तू कशाला एवढं मनावर घेतीयस? प्रश्न फक्त कुस्तीचा नाहीये गुदक्का. आपण आता जसं मुलगा मुलगी करत राहिलो तर लाडू पुढे जाऊन हेच करत राहील. आणि तुम्हाला यांचा अनुभव आहे ना, एका मुलीचे वडील मोठ्या आशेनं आपल्याकडे आले होते. आपण त्यांना आधी शब्दही दिला होता. मग आता असं परत माघारी फिरणं बरोबर नाही. लाडू, ए लाडू. अहो वहिनी, लाडू कुठे आहे? खोलीत असेल नाही तर साहेबरावाकडे. बरं भाऊजी, तुम्ही कसली खुशखबर म्हणत होतात? अहो वहिनी, ती पोरी सगळं कुस्ती होती की नाही, मी कॅन्सल केली आम्ही. काय? पण का? अहो पोरी संकट कुस्ती कशी खेळणार? शोभल का जरा तरी? हो, कुस्ती येते त्यात शोभण्या न शोभण्यासारखं काय? तुम्ही उगीच कॅन्सल केलीत कुस्ती. अहो वहिनी, कुस्तीवरनं राडा घातला लाडून असं तुम्हीच म्हटलं ना. हो पण मी त्याला समजावणार आहे. फक्त मुलगा विरुद्ध मुलगी कुस्ती आहे म्हणून कुस्ती कॅन्सल करणं मला काय पटत नाही. पण कसं आहे, आपल्या लाडूला बाहेरच्या पोरींचा वावडा आहे हो. कशी खेळणार कुस्ती तो? आपण त्याला खेळायला लावायचं. लाडूला मुलींची भीती वाटते हे ठीक आहे, पण ही भीती आत्ताच जायला हवी. त्यासाठी त्याला मुली सुद्धा कुस्ती खेळू शकतात, मुलांचा तोडीस तोड खेळू शकतात हे समजावायला पाहिजे. पण मग म्हणून त्यासाठी कुस्ती होय? हो, लहानपणीच मुलांच्या मनात मुलगा मुलगी समान असतात ही भावना रुजवायला हवी. तरच मोठेपणी स्त्रियांचा आदर करायला शिकतील ही मुलं. वहिनी, अहो लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील याचा विचार केला असताना तर समाजात कधीच सुधारणा झाल्या नसत्या. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी कधीच मुलींची शाळा काढली नसती. आपल्या देशाला कधीच महिला पंतप्रधान मिळाल्या नसत्या. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या अवकाशात झेप घेणाऱ्या लेखी निपजल्याच नसत्या. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपण मुलांवर काय संस्कार करायचे हे आपण ठरवलं पाहिजे. बरोबर आहे वहिनी तुमचं, पण आता काय करायचं? अहो, कुस्ती कॅन्सल करायला लावली मी वस्तात असली. हरकत नाही, आपण परत ठरवू. ताराचे बाबा येऊन गेले, त्यांना मी थोडा वेळ द्या, कळवतो असं सांगितलंय. वहिनी, अहो पण आपला पैलवान मातीत उतरलाच नाही तर? मी उतरवीन त्यांना. भविष्यात चांगले संस्कार होण्यासाठी लाडू या कुस्तीला उतरलाच पाहिजे. पटलंय आपल्याला हे. आपण तयार करू लाडूला. ठरलं तर मग लाडू ताराशी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणार. एकदम जंगी कुस्ती व्हायला पाहिजे.